मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 4. वसाहतवाद आणि मराठे. मागील प्रकरणात आपण भारतात युरोपीय वसाहतवाद कसा पसरला याचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीयांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्याचा प्रतिकार केला. परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे इत्यादी उपाय त्यांनी केले. इंग्रजांच्या मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यावर जकात बसवली. अशा तऱ्हेने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रखर विरोध केला. छत्रपती संभाजी महाराजांनीही पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. परकीय सत्तेचा अशा रीतीने पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता म्हणजे मराठ्यांची सत्ता होय. 4.1 मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे सर्व परकीय भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले. त्यांचा प्रवास तराजू, तलवार, तख्त असा झाला. भारतात पोर्तुगीज सर्वप्रथम आले. पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रांमध्ये फिरंगी असा केलेला आहे. त्यांच्या ताब्यातील प्रदेशाला फिरंगाण असे म्हणतात. फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक. कालांतराने सर्वच युरोपीय लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला. हे जाणून घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यात जी दूरदृष्टी दाखवली ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते. युरोपीय व्यापाऱ्यांविषयी आज्ञापत्रातील पुढील धोरण मननीय आहे. सावकारांमध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि डॅनिश लोक आहेत. हे व्यापारी नेहमीच्या सावकारांसारखे नाहीत. हे लोक आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या भागात येतात. परदेशातील राज्यकर्त्यांना आपल्या देशात जागेचा मोह आहेच, येथील प्रदेशांवर त्यांना राज्य करण्याची इच्छा आहे. युरोपीय व्यापारी हट्टी लोक आहेत. हाती घेतलेली जागा ते सोडणार नाहीत. प्रसंगी मृत्यू पत्करतील, परंतु जागा सोडणार नाहीत. त्यांचे आणि आपले संबंध कामापुरतेच असू द्यावेत. त्यांना जलदुर्गाजवळ अजिबात जागा देऊ नका. वखारीसाठी जागा देणे अपरिहार्य झाले तर त्यांना खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनारी जागा देऊ नका. जेपर्यंत हे लोक आपल्या मर्यादेत वागत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी नाही, परंतु वेळ येताच हे लोक आरमार, तोफा, दारुगोळा यांच्याद्वारे आपली ताकद दाखवून देतात. आरमाराच्या मदतीने हे लोक बंदरांच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. त्यासाठी त्यांना जागा न देणे आणि दिल्यास समुद्र किनाऱ्यापासून लांब आणि गावाच्या जवळ द्यावी, ज्यायोगे गावात या लोकांच्या वखारीचा त्रास होणार नाही. त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नका. अशा प्रकारे ते राहिले तर बरे, नाहीतर त्यांचा उपयोग काय? आपण त्यांच्या मार्गात आडवे येऊ नये आणि त्यांना आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये. शत्रुमुलखात स्वारी केल्यास, तेथे परकीय व्यापारी सापडल्यास त्याच्याकडून दंड वसूल करावा. दंड घेतल्यावर त्यांना त्यांच्या स्थळी पाठवून द्यावे. शत्रूशी वागण्याची पद्धती या लोकांबरोबर वापरणे योग्य नाही. 4.1.1 पोर्तुगीज आणि मराठे. दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. बारदेश प्रदेश या किल्ल्यांमुळे सुरक्षित होता. पनवेल येथे त्यांचा सगळा दारुगोळा होता. बारदेश प्रदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग होय. आजच्या गोवा राज्यामध्ये याच नावाचा एक तालुका आहे. शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आला. शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरातील पोर्तुगीज सावध झाले. पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले. पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते. गोव्याच्या व्हाईसरॉयने दडपण आणताच ही मदत बंद झाली. जंजिऱ्याच्या सिद्धीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधांविषयीचे राजकीय धोरण लवचिक होते. 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागर किनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे पळवून नेली. पुढे त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून द्यावी लागली. 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या होंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला असता पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात आले. मिर्झा राजे जयसिंग याच्या आक्रमणावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वखार उघडली.
पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून स्थानिक लोक असंतुष्ट होते. यामुळेच इसवी सन 1667 मध्ये शिवरायांनी बारदेशावर स्वारी केली तेव्हा तेथील रहिवाशांनी शिवरायांचे स्वागत केले. 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंडराजापुरी या परिसराला वेढा घातला तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. आदिलशाही मराठे संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचे भासवून ते आदिलशहाला मदत करत असत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या घटनेपूर्वीच रायगडावर पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मार्तिस हा शिवाजी महाराजांना भेटायला येऊन गेला होता. उभयतांनी संघर्ष टाळण्याचे ठरवले. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली होती. पुरेशी संख्या झाल्यावर सर्वांनी उठाव करायचा आणि पोर्तुगीज सत्तेचे जोखड फेकून द्यायचे असे ठरले. पोर्तुगीज व्हॉइसरॉयला याचा सुगावा लागला. त्यामुळे ही योजना अयशस्वी ठरली. 10 फेब्रुवारी 1670च्या पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील तहानवये खालील अटी मान्य करण्यात आल्या. उभयतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ते नुकसान भरपाई द्यावी. मुघलांना जहाजांच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात व एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. रामनगरच्या सरहद्दीत म्हणजे जवाहर तालुका, ठाणे जिल्हा यामध्ये किल्ले बांधू नयेत असे ठरले. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज यांच्यात संघर्ष कायमच राहिला. हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती. पण त्या वकिलांनाही फारसे यश आले नाही. 1679 मध्ये खांदेरी उंदेरी बेटावरून मराठे इंग्रज यांचा लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. चौथाई म्हणजे मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाच्या 1/4 कर म्हणजे चौथाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली धर्मांतरे, समुद्री व्यापारातील लुटालूट या कारणांमुळे त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य भीती निर्माण करणारे तर होतेच याबद्दल शंका नाही, परंतु त्यांची शत्रूसंबंधीची धोरणे शांततेच्या काळातही भीतीदायक होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले आहे असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने व्यक्त केला आहे. यावरून महाराजांच्या युद्धकौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असलेली भीती कळते. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशहा औरंगजेब याच्याशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक, मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी यांनी पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला. त्याला माघार घ्यावी लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे आणि पोर्तुगीज यांचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराने मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली, परंतु वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढवले. थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे पोर्तुगीज विरोधी मोहिमेची सूत्रे देण्यात आली. चिमाजी अप्पांनी पहिल्याच धडाक्यात ठाण्याचा किल्ला घेतला. मार्च 1737 मध्ये मराठ्यांनी साष्टी बेट जिंकून घेतले. दुसऱ्या आघाडीवर शंकराजीपंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला. छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली, तरी जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणे अवघड होते. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली, परंतु मराठ्यांकडे प्रभावी आरमार नव्हते. यामुळे वेढा 2 वर्षे चालला. अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजास नमवले. नोंद घ्यावी असे काही. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भातील एका पोर्तुगीज लेखकाने लिहिलेला ग्रंथ महत्त्वाचा आहे. कास्मो द ग्वार्द या पोर्तुगीज इतिहासकाराने लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपीय लेखक होता. त्या पुस्तकातील काही उतारे पुढे दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे
की कोणीही त्यांना आव्हान देण्याचे क्वचितच धाडस करतो. छत्रपती शिवाजी महाराज कोणतेही बक्षीस अथवा शिक्षा देण्यात अतिशय निपक्षपाती असतात. कोणत्याही गुणाला बक्षिसाशिवाय अथवा गुन्ह्याला शिक्षेशिवाय त्यांनी कधीही सोडले नाही. त्यांचे शौर्य व चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करतात. ते सगळ्या हिंदुस्थानात दरारा बसवणारे तसेच प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4.1.2 डच आणि मराठे. वेंगुर्ला येथे डचांची वखार असल्याने स्वराज्याशी त्यांचा संबंध येणे अपरिहार्य होते. 1649 मध्ये सुरू झालेल्या वेंगुर्ल्याच्या वखारीमुळे डचांचे व्यापारात चांगले बस्तान बसले होते. कुडाळवर शिवाजी महाराजांची स्वारी झाल्याने डचांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला. 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरता डचांची मदत मागितली. डचांनी ती नाकारली. शिवाजी महाराजांनी दाभोळे येथे वखार काढण्यास डचांना जागा देण्यास परवानगी दिली होती, परंतु काही कारणास्तव ती वखार सुरू झाली नाही. मराठे आणि डचांमधील राजकीय संबंध लवचिक होते. मुंबईतून इंग्रजांचे उच्चाटन करण्यास मराठ्यांनी आपणास मदत करावी अशी डचांची इच्छा होती. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोहोचवले नाही. कर्नाटक स्वारीत डच वखारीचे संरक्षण आणि परवान्यांसाठी डचांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला. पोर्टोनोव्हो किंवा परंगीपेट्टाई, तेगनापट्टम उर्फ देवनापट्टिनम येथील डचांच्या काही वखारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षित राहू दिल्या. 4.1.3 फ्रेंच आणि मराठे. 1668च्या डिसेंबर महिन्यात राजापूर येथे शिवाजी महाराजांच्या परवानगीने फ्रेंचांनी वखार सुरू केली. फ्रेंचांनी स्वराज्याला दारुगोळा पुरवला. फ्रेंचांशी असलेले मित्रत्वाचे संबंध लक्षात घेऊन सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी फ्रेंचांच्या वखारीस नुकसान पोहोचवले नाही. त्यामुळे फ्रेंचांनी मराठ्यांना मोठा नजराणा दिला. 1677 मध्ये पुदुच्चेरीचा गव्हर्नर जनरल फ्रान्सवा मार्टिन याने फ्रेंच वखारीस संरक्षण व परवाना मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणी दिग्विजयानंतर चोळमंडलच्या किनाऱ्यावर मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण झाले. नंतरच्या काळात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यातील सत्ता संघर्षाचे पडसाद भारतातही उमटले. भारतातील वेगवेगळ्या राज्यांवर प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात चुरस लागली. दोघेही स्थानिक राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करू लागले. आधुनिक युरोपीय युद्धतंत्र शिकवण्याच्या आमिषाने फ्रेंचांनी निजामाच्या दरबारात प्रवेश केला. फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेल्या इब्राहिम खान गार्दी याला सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्करात तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमले होते. इसवी सन 1761 मध्ये इब्राहिम खानने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन महादजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिबॉइन आणि पेरा यांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज तयार केली आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या जोरावर त्यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले, तसेच इंग्रजांनाही धाकात ठेवले. 4.1.4 इंग्रज आणि मराठे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफझल खान प्रकरणात आला. अफझल खान भेटीपूर्वी मराठ्यांनी दाभोळ बंदर जिंकून घेतले. या बंदरात अफझल खानाची 3 जहाजे माल उतरवण्याच्या तयारीत होती. खानाच्या मृत्यूची बातमी ऐकताच खानाचा दाभोळ येथील प्रतिनिधी महमूद शरीफ सर्व संपत्ती, माल व जहाजे घेऊन राजापूरला पळून गेला. खानाचा मुलगा फाजल खान याने राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला आपल्या वडिलांच्या जहाजावरील माल उतरवण्यास सांगितले. मराठ्यांनी संधी साधून राजापूर बंदरावर हल्ला केला आणि ते जिंकून घेतले. अब्दुल करीमने इंग्रजांचे कर्ज घेतले होते. तो कर्जफेड करू शकत नव्हता. इंग्रजांनी याचा फायदा घेऊन अब्दुल करीमच्या ताब्यात असणाऱ्या 3 जहाजांपैकी एक जहाज कर्जफेडीसाठी ताब्यात घेतले. मराठ्यांनी जहाजांचा ताबा मिळावा म्हणून इंग्रजांच्या मागे लकडा लावला, परंतु इंग्रजांनी जहाजे परत देण्यास नकार दिला. त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथील इंग्रजांचा दलाल वेलजी याला अटक केली. त्याच्या सुटकेसाठी फिलिप गिफर्ड हा अधिकारी मराठ्यांना भेटायला गेला. त्यालाही कैदेत टाकण्यात आले. पुढे या दोघांची सुटका मराठ्यांनी केली. या घटनेने इंग्रज मराठे यांच्यात वितुष्ट आले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडलेले असताना आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवण्यासाठी रेव्हिंग्टन, गिफर्ड, वेल्जे यांनी मदत केली. या वेढ्यात शिवाजी महाराज हाती लागणार याची खात्री या सगळ्यांना होती. मात्र स्वतःची सुटका करून घेण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले. पुढील वर्षी राजापूरच्या स्वारीत त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. हेनरी रेव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रँडॉल्फ टेलर, फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून 2 वर्षे तुरुंगात टाकण्यात आले. त्यापूर्वी इंग्रजांच्या वतीने स्टीफन उस्टिक हा अधिकारी शिवाजी महाराजांकडे वखारींच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी रायगडावर आला होता. शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी व पिलाजी हे सुद्धा इंग्रजांना भेटले, पण ही भेट अयशस्वी ठरली.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील आला. त्याने राजापूरला वखार काढण्याची परवानगी मिळवली. 12 जून 1674 रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यातील तहावर सह्या झाल्या. स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी मिळणे, राजापूर, दाभोळ, चौल, कल्याण येथे वखारी उघडणे, इंग्रजांच्या मालावर 2.5% जकात घेणे या तहानवाये मान्य करण्यात आल्या. इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेला इंग्रजांचा माल त्यांना परत द्यावा, जंजिऱ्याच्या सिद्धीशी तह करावा, त्यास बुडवू नये अशा इंग्रजांनी घातलेल्या अटी छत्रपती शिवाजी महाराजांनी फेटाळून लावल्या. यावरून मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतरच्या काळात नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला. नानासाहेबांच्या नंतर त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे झाले. त्यांचे चुलते रघुनाथराव यांना पेशवे पद हवे होते. रघुनाथराव उर्फ राघोबा यांनी सत्ता प्राप्तीसाठी इंग्रजांपुढे हात पसरले. यातूनच इंग्रजांचा वकील पुण्याच्या दरबारात आला. 1765 मध्ये इंग्रजांनी मालवण किल्ला जिंकला. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे पदावर आले. त्यांच्या कारकिर्दीत इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उत्तरेत मुघल बादशाह शिंदे होळकरांच्या प्रभावाखाली होता. बादशहाला आपल्या प्रभावाखाली घेणे आणि नागपूर भोसल्यांचा बंगालमध्ये प्रभाव कमी करणे यासाठी इंग्रज सक्रिय झाले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांना साष्टी, वसई ते कोकणपर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात असणे आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या. रघुनाथराव पेशवे इंग्रजांच्या आश्रयाला गेलेले होते. त्यांना सोबत घेऊन इंग्रजांची फौज मुंबईहून पुण्याला निघाली. पुण्याजवळील वडगाव येथे इंग्रज मराठी यांच्यात पहिले युद्ध घडून आले. या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला. युद्धाच्या अखेरीस जो तह झाला त्यास वडगावचा तह म्हणतात. पुढे नाना फडणवीस यांनी पेशवे, नागपूरकर भोसले, निजाम आणि हैदर यांचा इंग्रजांविरुद्ध चतुस्संघ उभा केला. परंतु इंग्रजांनी या चतुस्संघातून निजामाला फोडले. या सर्व घडामोडींच्या दरम्यान हिंदुस्थानमध्ये इंग्रजांची कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणे आवश्यक आहे, हे इंग्रज गव्हर्नर वॉरन हेस्टिंगच्या लक्षात आले. पुढे 1795च्या खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. परंतु या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा तपशीलवार अभ्यास केला. त्याच्या आधारे लॉर्ड वेलेस्लीने मराठ्यांचा पराभव करण्यात यश मिळवले. कारभारी नाना फडणवीसांचा मृत्यू दुसरा बाजीराव पेशवा याच्या काळात झाला. दुसरा बाजीराव पेशवा आणि होळकरांमध्ये वितुष्ट आलेले होते. त्यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले. परंतु भीतीपोटी दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांच्या आश्रयाला गेला. त्यांच्यात जो तह झाला त्याला वसईचा तह असे म्हणतात. शिंदे, होळकर या सरदारांना हा तह मान्य नव्हता. त्यामुळे 1803 मध्ये इंग्रज मराठे यांच्यात दुसरे युद्ध झाले. परंतु यात मराठा सरदारांचा पराभव झाला. 1817 मध्ये इंग्रज मराठ्यांमध्ये तिसरे युद्ध झाले. यात मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठी सत्ता 1818 मध्ये संपुष्टात आली. दुसऱ्या बाजीरावाला उर्वरित आयुष्य कानपूर जवळील बिठूर येथे व्यतीत करावे लागले. ब्रिटिशांकडून त्याला वार्षिक तनखा मंजूर करण्यात आला. 4.1.5 सिद्धी आणि मराठे. 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेतील ॲबिसिनियातून सिद्धी लोक भारतात आले. त्यांनी जंजिरा येथे बस्तान बसवले. इसवी सन 1648 मध्ये शिवरायांनी कल्याण प्रांत, विशेषतः तळे, घोसाळे आणि रायरी हे किल्ले ताब्यात घेतले. तेव्हा सिद्धीला धोक्याची जाणीव झाली. 16 मार्च 1671 मध्ये मराठ्यांनी जंजिरा किल्ल्याची नाकेबंदी केली. सिद्धीने मराठ्यांना किल्ला देण्याचे कबूल केले. परंतु त्याचवेळी मुघलांकडे मैत्रीचा प्रस्ताव पाठवला आणि मुघलांचे मांडलिकत्व पत्करले. त्यामुळे सिद्धी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यात मराठे अपयशी ठरले. सिद्धी आणि इंग्रज दोघेही एकमेकांना आपल्या शत्रूविरुद्ध कायम मदत करत असत. 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. बांधकाम मायनाक भंडारी याच्या नेतृत्वाखाली चालले होते. बांधकाम बंद पाडण्यासाठी इंग्रज अधिकारी ह्युजेस आला. इंग्रजांनी रसद बंद करण्याचा प्रयत्न केला. मायनाक भंडारी व आरमार प्रमुख दौलत खान यांनी इंग्रजांना तीव्र प्रतिकार केला. त्यांनी इंग्रजांची गलबते पकडली आणि अधिकाऱ्यास कैद केले. मुंबईहून इंग्रजांनी एक मोठे जहाज व 7 गलबते पाठवली. मराठ्यांच्या 40-50 गलबतांनी त्यांना टक्कर दिली. 1680 मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली. जंजिऱ्याचा सिद्धी स्वराज्याला त्रास देऊ लागला. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला धडा शिकवण्याची मोहीम हाती घेतली. उंदेरी, आपटे, नागोठणे आणि जंजिरा परिसरात मराठ्यांनी सिद्धीला जेरीस आणले.
छत्रपती संभाजी महाराज सिद्धीचा नाश करण्यास सिद्ध झाले असतानाच मुघल स्वराज्यावर चालून आले. एकाच वेळी 2 शत्रूंना सामोरे जाण्यात शहाणपण नाही, म्हणून मराठ्यांनी सिद्धीचा नाद सोडला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधात एकवटावी लागल्यामुळे पाश्चात्य शत्रूंकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात म्हणजेच 1733 मध्ये पुन्हा एकदा सिद्धीच्या विरोधात मराठ्यांनी जोर धरला. थोरले बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी सिद्धीविरुद्ध लढा पुकारला. त्यात मराठ्यांना मोठा विजय मिळाला. मराठे आणि सिद्धी यांच्यात तह झाला. सिद्धीने मराठ्यांचे मांडलिकत्व मान्य केले. 4.1.6 अफगाण आणि मराठे. 18व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीचा बादशहा दिल्ली, आग्रा आणि पंजाब या भागाचा सत्ताधीश होता. इसवी सन 1748 मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शाह अब्दाली याची भारतावर पहिली स्वारी झाली. दिल्लीच्या बादशाही फौजेने अब्दालीचा पराभव केला. याच वेळी दिल्लीच्या गादीवर अहमद शाह होता. अब्दालीच्या स्वारीच्या वेळी अयोध्या, दिल्ली आणि आग्रा परिसरातील अफगाणांनी अहमद खान बंगश याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला पाठिंबा दिला होता. अब्दाली परत गेल्यावर बंगशने मुघलांविरुद्ध युद्ध केले. मुघलांनी शिंदे होळकरांची मदत घेऊन अफगाणांचा पराभव केला. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. इसवी सन 1752 मध्ये मराठा आणि मुघल यांच्यात एक करार झाला. त्या करारानुसार उत्तर भारताचे विशेषतः मुघलांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. त्यासाठी मुघल सम्राटाने मराठ्यांना रोहिलखंडाची 1/4 वसूल करण्याचा हक्क दिला आणि मुघल साम्राज्यातील काही प्रदेश मराठ्यांच्या हवाली केले. इसवी सन 1757 मध्ये अब्दालीने भारतावर तिसऱ्यांदा आक्रमण केले. दिल्ली आणि मथुरा लुटून तो अफगाणिस्तानला परत गेला. यावेळेस रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची फौज पुण्याहून निघाली. मराठ्यांचे सैन्य दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परत गेला होता. मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन तेथील परिस्थिती पूर्ववत केली. मराठे आणि शीख यांनी पंजाब मोहीम आखली. सरहिंद प्रांताचा पाडाव केला. लाहोर ताब्यात घेऊन मराठे अटक शहरापर्यंत पोहोचले. 1759 मध्ये अब्दालीने भारतावर 4थी स्वारी केली. त्याचा प्रतिकार दत्ताजी आणि जनकोजी शिंदे यांनी केला. अब्दालीचा वेग आणि आक्रमण एवढे तीव्र होते की पहिल्याच धडाक्यात त्याने पंजाब जिंकला. या लढाईत दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले. अब्दालीने दिल्लीवर अंमल बसवला. अफगाणांना भारतातून कायमचे घालवण्यासाठी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुण्याहून उत्तरेकडे निघाले. 14 जानेवारी 1761 रोजी यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे अब्दाली आणि मराठे यांच्यात मोठा रणसंग्राम झाला. हे युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे मारले गेले. 2 मोते गळाली, 27 मोहरा गमावल्या व चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही असा सांकेतिक निरोप पुण्यास पोहोचला. भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन मराठे पानिपतावर लढले. दिल्ली सांभाळणे अशक्य असल्याने अब्दाली 2च महिन्यात अफगाणिस्तानला परतला. मराठ्यांकडून होणाऱ्या कडव्या प्रतिकाराची जाणीव झाल्यामुळे त्याची किंवा त्याच्या वारसदारांची भारतावर परत आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही. पुढे 19व्या शतकापर्यंत इंग्रजांचे भारतावर अनिर्बंध वर्चस्व प्रस्थापित झाले. या वर्चस्वाविरुद्ध भारतीयांनी लढा दिला. याशिवाय भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती आणि रूढीरिवाज याविरुद्धही त्यांना लढा द्यावा लागला. पुढील पाठात आपण भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणांची माहिती घेणार आहोत. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.